नीटच्या परीक्षेवरून मोठं वादळ निर्माण झालेलं असताना आता सीईटी सेलवरून मोठा संशय कल्लोळ निर्माण झालाय। इंजिनिअरिंग एमएसटी सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवरती आणि सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालावरती विद्यार्थी आणि पालकांनी काही सवाल उपस्थित केले। या परीक्षांच्या संदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। ही ऑडिओ क्लिप जवळपास 200 विद्यार्थ्यांची 12वीच्या बोर्डामधले मार्क आणि सीईटी परीक्षेमधले मार्क्स यामधील तफावत यामुळे सीईटीच्या पारदर्शकतेवरती आता शंका उपस्थित होतीये। 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 40 ते 50% गुण मिळवलेल्या 202 विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये 97 ते 100 पर्सेंटाईल मिळाले आणि त्यामुळे शंका निर्माण होतीये। 24-25 मध्ये गोळपात 10वी आणि 12वीचे मार्क पायांचे हे 12वीचे मार्क आहेत एचएस 51.67% हा आणि एसएससी चे 50% 50 आणि इकडे पर्सेंटाईल 90 आणि रँक 5 रँक 1 नंबर यायलाय। म्हणजे एकदम कस काय असा फरक पडला एका वर्षात। म्हणजे गतवर्षीच्या रिझल्ट मध्ये आणि यावरच्या रिझल्ट मध्ये एवढा मोठा फरक आहे। मार्च मध्ये मार्क्स कमी पडल्यानंतर रातोरात 2 महिन्यानंतर जी परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये हे मार्क्स एकदम कसे वाढतात। 45% 99.9 पर्सेंटाईल पर्यंत जातो कसा। यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये यंत्रणा नव्हे तर रॅकेट कार्यरत आहे। या रॅकेटचा पर्दाफाश हे शासनानं केला पाहिजे। 12वीचा जे एचएससीचा अभ्यासक्रम आहे आणि सीईटीचा जे आहे ते जवळपास सारखाच आहे आणि जे पीसीएम जे असते ग्रुप त्यामध्ये मुलांना खूप कमी मार्क असतानाही त्यांचा रँक म्हणजे पहिल्या 100 मध्ये येतोय। त्याच्यामुळे आमचा रँक जो आहे तो खूप कमी यायला आहे, म्हणजे जास्त वाढायला रँक। त्यामुळे मग आम्हाला कॉलेजमध्ये प्रॉब्लेम यायले, कॉलेज भेटणं। मला 10वीत 93 आहेत आणि 12वीत 86 आहेत बोर्ड्समध्ये आणि पर्सेंटाईल माझे सीईटीचे 99.32 आहेत। आता जर मागच्या वर्षीचा ॲनालिसिस करून बघितलं तर मला आरामशीर 99.4च्या वर येत होतं आणि माझी रँक 2000च्या जवळजवळ आली असती, पण आता माझी रँक केली 3000। त्याच्यामुळे खूपच हे व्हायले। 12वीलाच त्यांना 45% असतील आणि सीईटीला जो सेम सिलेबस असतो त्याच्यामध्ये जर त्यांना 100% भेटत असेल म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय। म्हणजे गव्हर्नमेंटकडून हीच एक रिक्वेस्ट आहे की जे हुशार विद्यार्थी आहेत किंवा जे मेहनती विद्यार्थी आहेत त्यांचं नुकसान होऊ नये यामध्ये। 12वी बोर्डाची परीक्षा सोपी असते त्या कम्पेअरमध्ये जर सांगितलं तर एमएसटी सीईटीची लेवल जी आहे, डिफिकल्टी लेवल सीईटी सेलनी जेई मेन्सच्या इक्विव्हलंट ऑलरेडी केलेली आहे। तर ज्या मुलांना 12वी बोर्डमध्ये मार्क्स घेता येत नाहीत त्यांना 100 पर्सेंटाईल भेटणे खूप अवघड आहे। जे क्वेश्चन्सचे लेवल असतात फिजिक्स असो किंवा मॅथ्स असो ते खूप हाय आहेत। गेले 3-4 वर्ष तुम्ही जर क्वेश्चन बघितले आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये 100 पर्सेंटाईल, एखादा समजा विद्यार्थी असेल तो अपवाद असू शकतो, पण असे बहुतांश विद्यार्थी आहेत, 200 पर्यंत विद्यार्थी आहेत ज्यांना 12वीत 38, 39, 40, 45 मार्क्स आहेत आणि इथे 100 पर्सेंटाईल मार्क्स आहेत। इंजिनिअरिंग सीईटी परीक्षेमध्ये 99 ते 100 पर्सेंटाईल गुण मिळवून देण्यासाठी 12 ते 13 लाख पालकांकडून उकळण्याचा प्रयत्न सुरू आहे। विशिष्ट परीक्षा केंद्र देऊन चांगले मार्क्स विद्यार्थी कसे मिळवू शकतात हे सांगत सीओईपी व्हीजेटीआय सारख्या टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळवून देण्याचं आमिष देखील विद्यार्थी आणि पालकांना दाखवलं जात आहे। ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवरती सोशल मीडियावरती व्हायरल होतीये। हा सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात। हो मॅम, एमएसटी सीईटीच्या एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला ते कॉलेज हवा असेल ना तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? हो। सो आपण नाही का आपले काही सेंटर असतात एक्झाम सेंटर, त्या एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागेल, तर आपण तुम्हाला बॅक रिपोर्ट करून त्यामध्ये एलिजिबल करून देऊ शकतो मॅम। हा, पण हे कसं शक्य होईल सर? बघा तुम्हाला आधी इनिशियली तर पैसे पे करायचे नाही आहे मॅम। हा, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ऍडमिशन होईल, त्यानंतर पे करायचे आहे। असं नाही की तुमच्याकडनं आधी पैसे घेता 1-2 रुपया। तसं आपलं ऑफिस पण आहे, त्यांचं मी लास्ट इयर काम केले आणि यावर्षी करत आहे। तसे तुमच्या मुंबईमधलेच जवळपासचे क्लायंट आहेत मॅम माझे, म्हणजे की मी त्यांचे रेफरन्सही देऊ शकतो मॅम ते तुम्हाला की त्यांचं मी काम केले लास्ट इयर आणि यावर्षी करत आहे। अच्छा, हा, असं नाहीये की म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम करतोय किंवा काही करताय, पण सेंटर जे असते कसं करायचं पण कसं करायचं ते? प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मी सांगेल ते सेंटर टाकावं लागतील
त्यानंतर तुमचा मुलगा स्वतः येऊन तिथे एक्झाम देईल, हा कोणी दुसरं नाही येणार. स्वतः ते गोष्ट तिथे सेंटरला स्वतः एक्झाम म्हणजे स्वतः राहील अवेलेबल तिथे. आणि आमची जी काही टीम असेल ती बाकी सर्व काही हँडल करेल. ती तुम्हाला प्रोसेस जर पाहिजे म्हणजे जाणून घ्यायची असेल तुम्हाला ऑफिसला यावं लागेल मॅम. आणि सर ह्याची अमाऊंट किती पे करावी लागते? मॅम बघा, टॉप 3 जर गव्हर्नमेंट घेऊन चलाल तुम्ही, जसं VGTI, PICT आणि COEP ना, हा सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 lakhs मध्ये करून देऊ शकतो बघा. ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे. नाही कमी याच्यामध्ये. मॅम होईल निगोशिएबल, पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर प्रायव्हेट कॉलेजसाठी जर जाल हा तर तेवढं पर्सेंटाईल नाही पडलं. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बजेट जास्त लागेल CSE साठी. आणि कधी कधी काय होतं की CSE ब्रँच पण मिळत नाही तुम्हाला, जी ब्रँच हवी आहे ती. मॅनेजमेंटची फी जास्त असते. तसं तुमचं पॅकेज मॅम ऑलमोस्ट 18 ते 20 लाखाच्या पॅकेजमध्ये जातं 4 इयर्ससाठी. सो आपण तुम्हाला तेच कॉलेज गव्हर्नमेंट मध्ये करून देत आहे. आणि तुमचं जर महाराष्ट्रामध्ये डोमिसाईल असेल ना मॅम, सो तुम्हाला फीजही म्हणजे स्कॉलरशिप वगैरे रिटर्न मिळून जाईल. दरम्यान या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल CET सेल आयुक्तांनी घेतली आहे. ऑडिओ क्लिपच्या संदर्भात आपल्याकडे तक्रार आलेली नाही, मात्र आपणहून दखल घेत तक्रार नोंदवली गेलेली आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनला देखील तक्रार नोंदवण्यात आल्याचं CET सेल आयुक्तांनी सांगितलंय. 4,63,000ची मुलं परीक्षेला बसली होती. त्यापैकी फक्त 2,29,000 विद्यार्थी, 2,35,000 विद्यार्थी एवढेच कॅप प्रोसेसमध्ये आलेले आहेत. जे कॅप प्रोसेसमध्ये नाही आलेले विद्यार्थी आहेत ते 2,29,000 आहेत. आता या 2,29,000 विद्यार्थ्यांपैकी 25,000 विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं पर्सेंटाईल 80पेक्षा जास्त आहे आणि 95% जास्त असणारे परंतु कॅपमध्ये न येणारे 4,319 विद्यार्थी आहेत. पण ओव्हरऑल जर हा 5.5 लाख विद्यार्थ्यांचा जर ब्लॉक घेतला तर त्याच्या अनुषंगाने असे विद्यार्थ्यांची संख्या फार अक्षरशः शेकड्यामध्ये आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे आउटलायर कुठल्याही एक्झामिनेशनमध्ये असू शकतात. दरम्यान MST CET सेल ही स्वायत्त संस्था आहे आणि हीच मंत्री म्हणून माझी भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तुमची भूमिका ही स्वायत्त आहे, त्यामुळे CETला विचारा. तुमची भूमिका ही स्वायत्त आहे, त्यामुळे CETला विचारा. तुमची भूमिका ही स्वायत्त आहे, त्यामुळे CETला विचारा. तुमची भूमिका ही स्वायत्त आहे, त्यामुळे CETला विचारा.